नमस्कार मंडळी, मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. ठरलं तर मग आजचा भाग जरा स्लो होता आणि थोडाच होता, पण यायला पण खूप उशीर झाला. तर आपण पाहिलेलं आहे, तर सायली साक्षीपाशी आलेली असते आणि तिला म्हणत असते की बरं झालं तू तुझा गुन्हा कबूल केला, त्यामुळे कमीत कमी माझे वडील निर्दोष होते, त्यांना तर शिक्षा नाही झाली आणि तुझा याआधी माझ्यासोबत काहीही संबंध नव्हता, यानंतरही नसेल, असं सायली साक्षीला बोलत असते आणि ती तिथून पुढं प्रियाच्या समोर येते. त्यावेळेस प्रियाच्या समोर आल्यावरती प्रिया तिला माफी मागत असते. "अगं सायली, मला माफ कर. मी तुला त्रास द्यायला नको होता. मी तुझ्याशी खूप वाईट वागले. पण तू काही ना काही कर ना गं. तू काहीतरी कर ना गं. तू अर्जुनला सांग ना गं. अर्जुन तुझं ऐकेल गं." म्हणजे ती अशी रडत-रडत म्हणत असते, "तू सांग ना अर्जुनला. अर्जुन तुझं ऐकेल. मला माफ कर ना. मला तुरुंगात जायचं नाही. काहीतरी कर ना गं सायली. काहीतरी कर तू." असं ती तिला दयावया करत असते. त्यावेळेस सायली सायली तिला म्हणते की "हे बघ प्रिया, की आत्तापर्यंत तू खूप गुन्हे केले आणि मी तुला खूप माफ केले," असं म्हणते. "पण आता इथून पुढे नाही," असं सायली तिला म्हणते. ती तिला म्हणते की "करावे तसे जैसी करणी वैसी भरणी, जसे करावे तसे भोगावे. तुला तुझ्या कर्माचे फळ मिळालेले आहे," अशी म्हणते आणि तिला किरण थोबाडीत मारते प्रियाच्या आणि तिला डायरेक्टच म्हणते की "तुझी ही एकच शिक्षा आहे की तुला 7 वर्ष तुरुंगामध्ये सडायचे. ना तुला सुभेदार भेटायला येतील, ना तुला कोणी किल्लेदार भेटायला येतील," अशी ती म्हणते आणि ती तिच्यापुढून निघून जाते. पण तिला खूपच म्हणजे ती खूपच दयावया करत असते. "नको सायली, मला माफ कर ना गं." आणि तिकडं म्हणत असते, "बाबा, तुम्ही तरी मला यातून सोडवा ना. मला तुरुंगात जायचं नाही, तुरुंगात जायचं नाही." ती अशीच ओरडत असते, खूप म्हणजे खूप ओरडत असते. तिला कारण काहीच कळत नसतं की आता 7 वर्ष सक्तीची शिक्षा भेटलेली आहे, तर आता काय होईल? असं म्हणजे तिच्या मनामध्ये तेच विचार सारखे चाललेले असतात. आणि मग त्यानंतर असं म्हणजे आज मालिका खूप स्लो असल्यामुळे जास्त करून तर त्यांनी म्युझिकलीच आपल्याला दाखवलेलं आहे. तर पुढे मग ती स स सायली तिला ताकीद देत असते की इथून पुढे तुला 7 वर्ष तुझ्या कर्माची फळे भोगावी लागणार आहे, जेलमध्ये सडावे लागणार आहे. त्यावेळेस रविराज काकांना वाईट खूप वाटत असतं, कारण की किती जरी केली तरी ती त्यांची मुलगी असते. कारण त्यांना खूप दिवसांनी त्यांची मुलगी भेटलेली असते आणि त्यांचा विश्वास बसत नसतो की आपली मुलगी इतकी खोटी असू शकते आणि असं वागू शकते, पुरावे मिटवण्यामध्ये मदत करू शकते, याच्यावरती त्यांचा कधीही विश्वास बसत नसतो. आणि ती खूप दयावया करत असते, पण तिचं कोणीच काहीच ऐकून घेत नाही आणि तिला तिथून घेऊन जातात. तरी पण तेव्हा तिला बघताना सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, कारण किती जरी केले असतं तर ते लहानपणापासूनच्या मैत्रिणी असतात. आणि रविराज काकांना खूप वाईट वाटतं. त्यावेळेस नागराज त्यांच्या खांद्यावरून असे हात फिरवत असतात. त्यावेळेस सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. खरं तर मधुभाऊंना पण असं खूप वाईट वाटत असतं, कारण की त्यांनी तिला लहानपणापासून सांभाळलेलं असतं, त्यामुळे त्यांना पण खरंच खूप वाईट वाटत असतं. यानंतर कालचा सीन कंटिन्यू केलेला आहे की महिपतने दामिनीच्या मानेवरती सुरा ठेवलेला असतो. ती म्हणत असतो की "तुम्ही म्हणला होता की पाटील अडकेल, काय झालं? पाटील तर सुटला आणि माझी पोरगी अडकली. हे तुम्ही खूप चुकीचं केलं. माझ्याशी तुम्ही खोटं बोलला. तुम्ही मला खोटी आश्वासनं दिली की तुमच्या मुलीला मी सोडवेल, हे करेल, ते करेल." त्यावेळेस दामिनी म्हणत असते की "हे जे काय करताय ना तुम्ही, हे खूप चुकीचं करताय. ह्या सुरा पाठीमागं घ्या." असं ती म्हणत असतो. "नाही, तू इथून निघ महिपत," अशी दामिनी म्हणत असते. "तुमच्या दोघांमुळे माझं सगळं रिप्युटेशन खराब केलं. मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा केस हरले तुमच्यामुळं," अशी दामिनी त्याला ओरडून म्हणत असते. तर त्यावेळेस म्हणत असतो की "हो, मी इथून जाईल, पण तुझी जीभ, डोळे आणि नाक घेऊनच जाईल." त्यावेळेस दामिनी काय करते, तिच्यापाशी एक पण पिस्तूल असते ना, तर ती पिस्तूल काढते आणि महिपतवरती अशी रोखते. ती म्हणते, "इथून निघायचं, माझ्या वाटेला जायचं नाही आणि यानंतर तुझं तोंड मला कधीसुद्धा दाखवायचं नाही आणि माझ्या आसपाससुद्धा फिरकू नकोस, नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात." त्यावेळेस महिपत थोडासा जरा घाबरलेला दाखवलेला आहे इथं.
पण महिपत पण तिला धमकी देऊन म्हणतो की हां, ठीक आहे म्हणतो, पण कधी एकटी फिरू नकोस. ही जी दाखवते ना पिस्तूल, हिच्याशिवाय कधी एकटी फिरू नकोस. कधी, कुठे, कसं तुझं काय करेल ना, हे तुला कळणार नाही. आजपर्यंत बाप होतो म्हणून तुझ्या पायापाशी लोटांगण घालत होतो. तू माझ्यातलं आता जनावर केलेलं आहे. माझ्या पोरीलाच जन्मठेप झालेली आहे. तर मी तुला सोडणार नाही. दामिनी देशमुख, असं तो तिला धमकी देत असतो. तर ती म्हणत असते, ठीक आहे, इथून निघ. तर ती म्हणतो, हां, मी निघतोय, पण तुला जाता जाता एक सल्ला देऊन जातोय की तू एकटी फिरू नकोस बरं का, नाहीतर तुझा कधी गेम वाजेल, कधी हा महिपत शिकरे वाजवेल ना, हे तुला सुद्धा कळणार नाही. दामिनी देशमुख तो पण तिला धमकी देत असतो आणि दोघं एकमेकांकडे असे बघत असतात. म्हणजे आता येणाऱ्या भागांमध्ये काही आपण सांगू शकत नाही. ही महिपत खून करेल का दामिनीचा किंवा काय, का तर तो करू शकत नाही. ती एवढी मोठी वकील आहे, तो असं कसं करेल. आणि तो मग तिथून अशी तिला धमकी देतो आणि तो तिथून निघून जातो. त्यावेळेस ना दामिनीला असं हुश्श फील होतं, पण ती खूप आतमधनं घाबरलेली असते, बिथरलेली असते. कारण तिला माहीत असतं की हा महिपत शिकरे कसा माणूस आहे, त्याचे काय काळे धंदे आहेत, हे सगळे दामिनीला माहीत असते. तिच्या मनात वाटत असतं आपण याची केस घेऊन चुकी केली. त्यानंतर पुढचा कंटिन्यू भाग दाखवलेला आहे. मधुभाऊ तिथं मधुभाऊ पण खाली येतात. प्रिया जाताना बघत असतात, त्यांच्या पण डोळ्याला पाणी आलेलं असतं, पण ते सावरत असतात. आणि एकदमच काय करते सायली, एकदमच मिठी मारते त्यांना, मधुभाऊंना येऊन. मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, जर मला जर माझ्या हातात जर असतं तर मी हत्तीवरून आज साखर वाटली असती, पण मी कमीत कमी आपल्या चाळीत पेढे तर नक्कीच वाटेन. ते अशी म्हणत असते. सगळ्या सुभेदारांना आनंद पण झालेला असतो आणि मनातून दुःख पण झालेलं असतं, का तर त्यांनी प्रियावरती खूप मोठा विश्वास ठेवलेला असतो आणि प्रियाने त्यांचा खूप मोठा विश्वासघात केलेला असतो. आणि त्यावेळेस ना मधुभाऊ म्हणतात की बाळा, तू खरंच खूप जिंकलंस तू. पण आता मी तुला सांगतोय, आता रडायचं नाही. आता तुझा संसार आहे, तो संसार खूप व्यवस्थित करायचा. आणि तू माझ्यासाठी जे त्याग केले ते खूप मोठं अनमोलाचं आहे. तेवढ्यात तिकडून अर्जुन पण त्यांच्याजवळ आलेला दाखवलेला आहे. अरे अर्जुन म्हणत असतो, मधुभाऊ तर तर मधुभाऊ काय करतात की लगेच अर्जुनच्या पाया पडायला जातात, की म्हणतात की, तर त्यावेळेस ना अर्जुन म्हणतो, नाही मधुभाऊ, तुम्ही असं का करताय. त्यावेळेस ना सगळ्यांच्या रिॲक्शन प्रत्येक वेळेस त्यांनी दाखवलेल्या आहेत, की म्हणजे नक्की त्यांच्या चेहऱ्यावरती कशा रिॲक्शन्स काय. तर त्यावेळेस म्हणतो की त्यावेळेस ना अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ, तुम्ही हे काय करताय, पाया का पडताय माझ्या. तर त्यावेळेस ना मधुभाऊ म्हणतात की एक सामान्य माणसाच्या ठपका लागलेला गुन्हेगार, तो घेऊन मी जास्त दिवस नाही जगू शकलो नसतो. तर हा तुम्ही माझ्यावरचा जो काही ठपका आहे तो बाजूला केला, त्यासाठी मी तुमचे किती आभार मानू तेवढे कमीच आहेत, असे त्याला म्हणत असतात. तर ते म्हणतो, नाही, मी काही मोठं काम केलेलं नाही. मी फक्त सत्याला न्याय मिळवून द्यायचं काम केलेलं आहे आणि मला माहीत होतं तुम्ही गुन्हेगार नाहीत, तर मी तुम्हाला कसं जेलमध्ये जाऊन देईल. आणि किती जर केलं तर तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका. मी तुमचा मुलगाच आहे आणि मी जर ह्या गोष्टी अशा करू शकलो नसतो तर मीच मुलगा म्हणून कुठं तर नालायक ठरलो असतो, असा अर्जुन त्यांना म्हणत असतो. त्यावेळेस ना सायलीला पण खूप आनंद झालेला असतो, कारण की काही का होईना पण 2.5 वर्षानंतर तिचे वडील सुटले याचा त्यांना खूप आनंद असतो. तेवढ्यात तिकडून चैतन्य खाली येतो आणि चैतन्य मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ, तुमचा हा जावई आहे ना, तुम्ही सगळ्यांना सांगा, हा जावई नसून तो सुपरस्टार ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे बघा. असं म्हणजे चैतन्य म्हणत असतो, हा तुमचा जावई खूप मोठा आहे, असं म्हणजे ते त्याचं कौतुक करत असतो. ते कौतुक ऐकून सगळ्यांना आनंद पण होत असतो आणि सगळ्यांना दुःख पण होत असतं. त्यांना असं म्हणजे नक्की आनंद साजरा करावा की दुःख साजरं करावं हे त्यांना कळत नसतं, कारण की प्रियाला 7 वर्षांची जेल झालेली असते त्याच्यामुळे, आणि मधुभाऊ सुटलेले असतात. आणि मग एकदमच सायलीचं रविराज काकांकडे लक्ष जातं. सगळेजण आनंदात असतात, रविराज काका खूप दुःखात असतात. तर ती त्यावेळेस रविराज काकांकडे जातात आणि म्हणते, रविराज काका, मला माहीत आहे की तुम्हाला
ज्यावेळेस ना आपल्या जवळचं कोणी जेलमध्ये जातं त्यावेळेस ना काय दुःख होतं हे मला चांगलं माहीत आहे. मी गेले 2.5 वर्ष झालं तेच बघत आहे. तर त्यावेळेस ना रविराज काका तिला म्हणतात, "सायली बाळा, पण तुला माहीत होतं की तुझे वडील निर्दोष आहेत, सुटशील. पण मला तेवढी पण खात्री नाही. तन्वी, माझी मुलगी तन्वी असं वागू शकेल याची खात्री नाही." असं म्हणत असतात आणि त्यांना तोंडातून शब्द पण फुटत नसतात. कारण की हा म्हणजे खूप मोठा धक्का असतो त्यांना पचवण्यासाठी. तो पचवायला त्यांना खूपच जड चाललेलं असतं. त्यामुळं रविराज काका सायलीला तेवढंच बोलतात आणि त्यांच्या खूप डोळ्यातून पाणी यायला लागतं. त्यावेळेस ना सायलीला पण खूप वाईट वाटतं, की किती जरी केले तर एका मुलीचं बापासाठी काळीज हे तुटतंच आणि बापाचं पण मुलीसाठी हे काळीज तुटतच असतं, असे म्हणतात. आणि रविराज तिथून निघू लागतात. त्यावेळेस ते पूर्ण आजींच्या येऊन पाया पडतात, म्हणतात, "माफ करा," असं म्हणतात आणि फक्त पूर्ण आजी त्यांचा हात धरतात आणि ते बाकीचं काहीही न बोलता तिथून निघून जातात. ते त्यांच्या घरी निघून चाललेले असतात. एवढाच इथं भाग दाखवलेला आहे. त्यानंतर ना सगळेजणच रविराज काकांकडे असे बघत असतात, काही सुचत नसतं. त्यानंतर डायरेक्ट सगळेजण घरी गेलेले दाखवलेले आहेत. सगळेजण बसतात. तर त्यावेळेस ना विमल सर्वांसाठी पाणी घेऊन येते. पाणी घेऊन आलेली असते. पण रविराज सगळ्यांना म्हणजे जेवढे कोण घरातले तेवढ्यांना प्रत्येकाला आठवत असतं. पूर्ण आजींना आठवतं, की बाबांनो रविराज आलेले असतात. ही आपण इतक्या दिवस जिच्यात होत होतो ती आहे, हीच आपली कोण, तर तन्वी. तर ते ज्यावेळेस ना पूर्ण आजीने पहिला माहीच हात तिच्या डोक्यावरून फिरवलं असतं, ती म्हणते, हाच तो स्पर्श मी जो आजपर्यंत खूप मिस करत होते. म्हणजे पूर्ण आजीला ह्या गोष्टी आठवत असतात. त्यानंतरनं ते दारू पिऊन धिंगाणा घातलेला असतो. म्हणजे सायलीने तिकडे गेल्यावरती तिला दारू पाजलेली असते आणि ती मोठ्या-मोठ्याने ओरडत असते, रडत असते. हा सगळं ती म्हणते, "बघ, बघ दोघं कसे भामट्यासारखे उभे आहेत." त्यानंतर त्यांना तिला लग्न करून घरात आणलेलं आठवत असतं, की तिला आपण किती मानाने घरात आणलेलं आहे. आणि इकडे कल्पनाताईंना पण त्या गोष्टी आठवत असतात, की ती म्हणत असते, की "तन्वी, आई तू आता रिटायर हो. मी आता सगळं घर सांभाळेल. मी सगळा तुझा हे करेल." म्हणून त्यांना खाऊ घातलेलं ती तन्वी त्यांना खूप म्हणजे त्या खूप आठवत असतात. परत तिकडं अस्मिताला आठवत असतं, की आपल्याकडे कोणत्याच बाबतीत पुरावे नाहीत. आपण काय करायचे त्यावेळेस त्यांचा प्लॅन, की आपण दागिने लपवून ठेवूया आणि त्याचा सायलीवर घेऊया. त्याच्यामध्ये तिने हिला मदत केलेली असती. ह्या गोष्टी सगळ्या आठवत असतात आणि प्रतापरावांना तर फक्त एकच गोष्ट आठवत असतं, की प्रिया मधुकर यांनी पुरावे मिटवण्यात आणि एका खुन्याला साथ देण्यामध्ये मदत केली. त्यामुळे त्यांना 7 वर्षांच्या सक्त तुरुंगवास होता. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आठवत असतात आणि सायली सगळ्यांना ऑब्झर्वेशन करत असते. कारण कोणच पाणी घेत नसतं. त्यावेळेस विमलताई म्हणतात तिच्यापाशी येतात तर म्हणतात, की आपल्या जवळच्या माणसाने केलेला विश्वासघात हा खूप मोठा घात असतो. मी ज्यावेळेस टी व्हीवर बघितलं तर मला हे इतकं धस्स झालं, तर यांचं तर काय झालं असेल. सायलीताई तुम्हालाच आता ह्यांच्यासाठी काही ना काही करावं लागेल. त्या प्रियाला तन्वीताईंचं आपल्या घरात अस्तित्व नको असेल तर तुम्हालाच काहीतरी करावं लागेल, अशी विमल हिला समजवत असते, सायलीला समजावत असते. त्यावेळेस सायली म्हणते, "हो, हो, आता आपल्याला काही ना काही सर्वांना या सगळ्या दुःखातून बाहेर काढलं पाहिजे." असं त्या दोघींचं तिथं बोलणं चालू असतं. त्यावेळेस सायली म्हणते सायली म्हणत असते, की सायली म्हणत असते विमलताईंना, की थांबा तुम्ही, ठीक आहे मी काहीतरी करते." त्यावेळेस इकडे रविराज घरी आलेले दाखवलेत. त्यावेळेस अश्विन रविराजांना विचारतो, की "काका, हे नक्की काय झाले तन्वीला 7 वर्षांपासून बस हे नक्की काय झालेलं आहे हे मला काही समजत नाही. मी प्रतिमा आत्यापाशी बसलेलं होतं, त्याच्यामुळे मला सगळं बघता आले नाही. मी फक्त शेवटची न्यूज ऐकलेली आहे. तू मला सांग नक्की काय झालेलं आहे." असं म्हणून तो खूप विचारत असतो. त्यावेळेस रविराज काका त्याला फक्त एकच विचारतात, की प्रतिमा कशी आहे?" तर तो म्हणतो, की "प्रतिमा आता बरी आहे, पण तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. नक्की हे काय झालेलं आहे? हे कोणी केलेलं आहे? आणि तन्वी असं करू शकणार नाही." म्हणजे अश्विनचा एवढा एवढा तिच्यावरती विश्वास दाखवला ना, की आपण म्हणजे काही बोलू शकत नाही. मला तर वाटतं हा अश्विनच त्या प्रियाला सोडवून मिळवून आणतो का काय, असं म्हणजे एक वाटते, मनातून वाटते. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही पण नक्की कमेंट आउटमध्ये मला नक्की सांगा.
तर त्यावेळेस ना सुमन म्हणते की अरे ह्यांना खूप भाऊजींना खूप मोठा धक्का बसलेला आहे. हाश म्हणतो त्यांना काही विचारू नको. गाडीतून येताना पण त्यांनी एका शब्दाने सुद्धा आम्हाला बोललेले नाहीत. हा धक्का त्यांना पचवणं खूप अवघड आहे. तर त्यावेळेस ना अश्विन म्हणतो की ज्याने कोणी याची अवस्था यांची माझ्या तन्वीची अवस्था केलेली आहे, मी त्याला सोडणार नाही. मी त्याला जाब विचारणार आहे आणि मी जाणार आहे. रागारागातच अश्विन त्यावेळेस जायला लागतो. त्यावेळेस नागराज त्याला समजत असतं, अरे नको नको तू थांब, तू जरा ऐकून तर घे सगळं. पण तो न ऐकताच तिथून तो निघून जातो घरी. आणि रविराज काका त्यांनी त्यांचे गुपचूप त्यांच्या रूममध्ये निघून जातात. परत तिकडं सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. तर अस्मिताला आठवत असतं की आपण पण तिची खूप साथ दिली. त्यावेळेस ना मग सायली म्हणते की मी सर्वांसाठी कॉफी करते, सर्वजण तुम्ही घेणार का कॉफी? तर कोणीच काय बोलत नसतं. सगळेजण फक्त शांत बसलेले असतात. कारण की म्हणजे कोणाला काही सुचतच नसतं, कारण त्यांच्या घरावरती एवढा मोठा प्रसंग हा आलेलाच असतो. प्रत्येकाचे चेहरे फक्त फ्लॅश आउट केलेले आहे. कोणी कोणाशी काहीच बोलत नसतं आणि कोणाला काहीच समजत नसतं. तेवढ्यात विमल ताई तिकडे दिवा लावायला चाललेल्या असतात. तर म्हणते की सायलीताई मी दिवा लावते देवापुढे. तर त्यावेळेस ना पूर्णाजींना आठवतं की संध्याकाळच्या वेळेला सायली दिवा लावायला लागलेली असते. त्यावेळेस ना ती लावत असते. तर पूर्णाजी विचारतात काय करतेस? ते म्हणते मी दिवा लावते. तर ते त्यावेळेस ना पूर्णाजी म्हणत असतात की घरातली इडापिडा तो नाही लावायचा, तो दिवा घरातल्या लोकांनी लावला पाहिजे. आणि त्यावेळेस नंतर आत्ता पूर्णाजी म्हणतात विमलला की विमल राहू दे तो दिवा, तू नको लावस. घरातली मोठी सून आहे ना, तर घरातली इडापिडा म्हणजे जिने घालवली आहे, म्हणजे घरातली आपली मोठी सून तीच दिवा लावेल. ज्यावेळेस ना हे सर्वजण ऐकतात त्यावेळेस ना अर्जुनला थोडंसं आतमधून मनातून बरं वाटतं. कारण की कुठे ना कुठे आज आपल्या बायकोला मोठ्या सुनेचा दर्जा मिळाला आणि सगळ्यांनी स्वीकारलं. त्यावेळेस सायलीला पण खरंच खूप आनंद झालेला असतो. तिला तो मान दिलेला असतो आणि प्रतापरावांना पण खूप छान वाटलेलं असतं की फायनली सायलीला सगळ्यांनी सून म्हणून स्वीकार केलेला आहे. तर सायली म्हणते ठीक आहे पूर्णाजी, तुम्ही मला दिवा लावायला लावला आहे, तर मी जाऊन देवघरामध्ये दिवा लावते, असं सायली तिथून म्हणते. आणि सायली तिथून दिवा लावायला निघून जाते देवघरामध्ये. आणि त्यावेळेस ना म्हणजे फक्त आज कम्युनिकेशन त्यांनी काही जास्त दाखवलेलंच नाही. फक्त जे काय आहे ते फक्त म्युझिकली आज खूप दाखवलेलं आहे त्यांनी. आणि सायलीला तर फार आनंद झालेला असतो, कारण पूर्ण आजींनी तिला सून म्हणून ॲक्सेप्ट केलेलं असतं, मोठी सून म्हणून. त्यामुळं आणि बाकी सगळ्यांना पण केलेलं असतं. तर इथेच हा भाग संपलेला आहे. आणि उद्याच्या भागामध्ये सायली काय करत असते की सगळ्यांना एकेकाला बसवते आणि जेवायला घालते. ती म्हणते की आपल्या घरातला रूल आहे ना, काही जरी झाले तरी पण अन्नावर राग काढायचं नाही. तर तुम्ही सगळेजण जेवायला बस. ती प्रत्येकाला आणून बसवत असते आणि स्वतःच्या हाताने भरवत असते, पूर्ण आजीनं भरवत असते. आणि तेवढ्यात ना ते दोघांचं कन्व्हर्सेशन चालू असतं की प्रियाला फक्त 7 वर्षांची शिक्षा मिळाली. तिला 7 वर्षांची शिक्षा म्हणजे खूपच कमी शिक्षा आहे. ती जी वागली तिला 7 वर्षांची नाही तर 14 वर्षांची तुरुंगाची शिक्षा जरी भेटली असती तरीसुद्धा ती पण खूपच कमी असली असते. दोघांचं असं बोलणं चालू असतं. तेवढ्यात ना तिकडून अश्विन आलेला असतो आणि अश्विन म्हणत असतो की तिला 14 वर्षांची तर कशाला, तिला जर फाशी जर झाली असती ना तर तुम्हा दोघांना बरं वाटलं असतं, असा अश्विन तिकडून एकदम ओरडतच येतो. त्यावेळेस ना अर्जुन म्हणतो की अरे आता तरी तुझे डोळे उघड, तू हे काय बोलतो, तुला कळते का? तर ती काय म्हणतो की जसं तुझ्या बायकोवरती प्रेम आहे त्याच्यासाठी तू आकाश पातळ एक केलं आणि मधुभाऊंना सोडवलं, तसंच माझ्या बायकोवरती प्रेम आहे, मी तिला आज ना उद्या नक्की सोडवेल, तू सोडवणार आहे, तू त्याची काळजीच नको करू, असं तो म्हणत असतो. आणि दोघांमध्ये वाद इथे दाखवलेला आहे. आणि तो म्हणत असतो की तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून तू तिला जेलमध्ये टाकलं, तर तू बघ मी तिला सोडवतो. तुझ्या बायकोसारखी माझी बायको नाही की पोटात एक आणि ओठावरती एक. प्रियाचा स्वभाव खूप वेगळा आहे, तन्वीचा स्वभाव खूप वेगळा आहे आणि तन्वीच्या मनात जे असतं तेच ओठांवरती असतं. असे म्हणून दोघं जण भांडत असतात. अर्जुनला कळतच नसतं यार हे एवढं सिद्ध करून पण हा असा का बोलतोय. जर
जर उद्या आपण बघू नक्की भागामध्ये काय होणार, अश्विन सोडवेल का प्रियाला. जर तुम्हाला या मालिकेचे जर अपडेट आवडत असतील, अजून कोणत्याही मालिकेचे आवडत असतील, तर मला तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगा. तर मी तुम्हाला त्या सर्व मालिकेंचे एपिसोड माझ्या चॅनलवरती मी नक्कीच तुम्हाला देईन. आणि जर तुम्हाला असेच अपडेट आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.